नमस्कार। हिंदू धर्मात देवपूजेला विशेष महत्त्व दिले जाते। शुचिर्भूत होऊन कुठलीही पूजा केली जाते। पायात चप्पल अथवा बूट घालून कुणीही कुठल्याही मंदिरात अथवा देवघरात जात नाहीत। पण हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अजित पवार यांना मात्र सगळा विसर पडलेला दिसून आला। एरवी शिस्तीचे मोठे धडे देणाऱ्या अजित पवार यांनी पायात बूट घालून पूजाही केली आणि नारळही फोडला। आता यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एरवी जे अजित पवार आपल्या वागण्याच्या माध्यमातून आपल्या तत्परतेतून आपलं लक्ष वेधून घेणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे नेहमी चर्चेत असतात। आजही ते पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या या कृतीची मोठी चर्चा मात्र सुरू झाली आहे। चाकण इथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पायातील बूट पायातच ठेवून तसाच नारळ फोडला आणि भूमिपूजनही केलं। एरवी एखाद्या छोट्या चुकीमुळे सर्वांना फैलावर घेणाऱ्या अजित पवारांना मात्र नारळ फोडताना भूमिपूजनाचा टिकाव मारताना बूट काढण्याचा विसर पडलेला दिसून आला। विशेष म्हणजे सोबत असलेल्या अधिकारी अथवा राजकीय पदाधिकारी यांनीही ही बाब अजितदादांच्या लक्षात आणून दिली नाही आणि अन्य कुणीही आपली पादत्राणे पायातून काढलेली नव्हती। चाकण इथल्या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि अधिकारी कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन समारंभाला अजित पवार उपस्थित होते। या सोहळ्यात खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण सोहळा पार पडला। या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या वेळी मात्र अजित पवार आपल्या पायातील बूट काढायला विसरल्याचं दिसून आलं। मात्र अजित पवार इतर वेळी अशा कार्यक्रमामध्ये पायातील बूट काढत असल्याचे दिसून येत असतात। आता या घटनेने नवा वाद होण्याची शक्यता तर आहे, पण यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेलाही सवाल विचारला जाऊ शकतो। मित्रांनो, कळत न कळत का होईना परंतु अजितदादा यांच्याकडून जी कृती घडली याबाबत तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू। नमस्कार।